लग्नात अडथळा ठरला आजारी नवरा, प्रियकरासोबत मिळून पत्नीनेच घेतला जीव। सोनम रघुवंशी प्रकरण देशभरात गाजत असतानाच नागपूरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। 30 वर्षीय दिशा रामटेकने आपला प्रियकर आसिफ उर्फ राजाबाबू टायरवाल्याच्या मदतीने आजारी पती चंद्रसेन रामटेकची हत्या केली। चंद्रसेन यांना लकवा झाल्यामुळे ते अंथरुणाला खिळले होते। पत्नीच्या परपुरुषाशी चाललेल्या संबंधांचा विरोध केल्यामुळेच त्यांचा काटा काढण्यात आला। सुरुवातीला दिशाने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण चौकशीच्या दरम्यान तिने गुन्ह्याची कबुली दिली। एक्सला मेसेज पाठवणं पडलं महागात। बेंगळुरूमध्ये एका तरुणाने आपल्या एक्स प्रियसीला अश्लील मेसेज पाठवले आणि त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागले। संतप्त प्रियसीने आपल्या सध्याच्या मित्रासह गँग बनवून त्याला अगवा केलं आणि बेदम मारहाण केली। या प्रकरणात पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे। रील स्टारचा पाण्यात बुडून मृत्यू। भंडाऱ्यात सोशल मीडियासाठी रील बनवताना 17 वर्षीय तीर्थराज बारसागडे याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। तो मदतीसाठी झगडत असताना त्याचे मित्र केवळ व्हिडिओ शूट करत राहिले। मोबाईलमध्ये कैद झालेला हा थरार आता समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरत आहे। रीलच्या हव्यासाने आणखी एक जीव गमावल्याने हळहळ व्यक्त होत आहे। खंडणी नाकारली आणि बनसोडेवर सपासप वार, मास्टरमाइंड अजूनही फरार। रील स्टार आकाश उर्फ आख्या बनसोडेवर खंडणी न दिल्याने थेट हल्ला। दुकानदारावर सपासप वार करणाऱ्या आरोपींना अटक झाली आहे, पण मास्टरमाइंड कोण? बनसोडेच्या आईचा दावा सतत खंडणीसाठी धमकीचे फोन येत होते। आता गुन्ह्याच्या मुळाशी पोहोचणं पुणे पोलिसांसमोरील मोठं आव्हान ठरणार आहे। शाळेच्या पहिल्याच दिवशी 12 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू। 12 वर्षीय अखिल प्रताप सिंग याचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। उन्हाळी सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी वडिलांसोबत शाळेत आल्यानंतर काही क्षणातच तो गेट जवळ कोसळला। लखनौ येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या घटनेने कुटुंबीय आणि शाळा व्यवस्थापन हादरले आहे। लुईस वित्तांचं 35 लाखांचं देसी बॅग डिझाईन। प्राडाच्या कोल्हापुरी घालण्याच्या वादानंतर आता लुईस वित्तांनीही भारतीय प्रेरणेतून तयार केलेली ऑटोच्या डिझाईनची बॅग त्यांच्या 2026 स्प्रिंग समर कलेक्शन मध्ये सादर केली आहे। किंमत फक्त 35 लाख रुपये। भारतीय डिझाईन परदेशी ब्रँड कडून चोरण्याचं हे आणखी एक उदाहरण म्हणत सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय। आता फिल्मिस्तानही विकलं। मायानगरीतून इतिहास गायब होतोय। मुंबईतील आणखी एक ऐतिहासिक स्टुडिओ विकण्यात आला आहे। आरके स्टुडिओ नंतर आता फिल्मिस्तान स्टुडिओ आर्केड डेव्हलपर्स कडून तब्बल 183 कोटींना खरेदी करण्यात आला आहे। 1943 साली सुरू झालेल्या या स्टुडिओमध्ये अनेक काळातील सिनेमे शूट झाले होते। प्रकल्पाची एकूण किंमत 3000 कोटी असून 2026 मध्ये लॉन्च अपेक्षित आहे। AICWA ने या विक्रीवर संताप व्यक्त करत मुख्यमंत्र्यांकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे। पाण्यासाठी न भीक न हार बाबूराव ताजनी यांनी 40 दिवसात एकट्याने विहीर खोदली। वाशिम जिल्ह्यातील कलंबेश्वर गावातील रोजंदारी मजूर बाबूराव ताजनी यांनी केवळ जातीय भेदभावाला उत्तर देण्यासाठी स्वतःच्या हातांनी 40 दिवसात विहीर खोदली। पत्नीला गावच्या विहिरीवरून पाणी नाकारल्याने त्यांनी पाणी भिकेने न मागण्याचा निर्धार केला। अनुभव, मार्गदर्शन न मदत असतानाही वा मदत नसतानाही त्यांनी रोज 6 तास मेहनत घेतली आणि 40व्या दिवशी पाणी लागलं। लग्न आधीच काळानं गाठलं। IDBI मॅनेजरच्या अपघातात दुर्दैवी अंत। लोहा येथे बदली झालेले IDBI बँकेचे मॅनेजर आशिष देशमुख यांचा शनिवारी रात्री कौठा गावाजवळ अपघातात मृत्यू झाला। अवघ्या 2 दिवसांवर विवाह असतानाच अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। रस्त्यावर उड्डाणपुलांच्या कामाची माती आणि पावसामुळे दृश्यता कमी झाल्याने अपघात झाल्याचा संशय आहे। देशमुख हे वाशिमचे रहिवासी व कुटुंबातील एकुलते एकच अपत्य होते। गावात शोककळा पसरलेली आहे। 30 लाखांची सुपारी सांगून 50 हजारांची खंडणी। सराईत गुंडांना पुणे पोलिसांचा दणका। पुण्यातील सिंहगड रोडवरील बांधकाम व्यावसायिकाला पिस्तूलचा धाक दाखवत तुला मारायची 30 लाखांची सुपारी आहे म्हणत 50 हजारांची खंडणी मागणाऱ्या दादा मोरे आणि किरण शिंदे यांना 2 सराईत गुंडांनी पोलिसांनी अटक केली आहे। फिर्यादी अजय कुडे यांच्या कार्यालयात घुसून धमकी, मारहाण आणि पिस्तूल दाखवून खंडणीची मागणी करण्यात आली होती। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पिस्तूलसह दोघांना अटक केली असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे।